17,10,000 रुपयांचा स्फोटकांचा माल पोलिसांनी जप्त केला। एवढा मोठा साठा कोणी उपलब्ध केला होता, त्याचा वापर काय केला जात होता आणि त्याला परवानगी होती का, हेच आपण या सगळ्या गोष्टीतून पाहणार आहोत। याचसोबत इतरही ठिकाणी अशा पद्धतीचे साठे असण्याची शक्यता या परिसरामध्ये चर्चानुसार पोलिसांच्या कानावरती सुद्धा गेली। सध्या उभा आहे मायनी विटा रोडवर असणाऱ्या गरवारी वस्ती नजीक। हे जे पाठीमागे शेड दिसतंय त्या शेड नजीक, आणि इथलं दृश्य पाहिल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतो, लोकांच्या जीवाशी एवढा मोठा खेळ नेमका कोण करत होतं? कारण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणची चारही बाजूंची मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाहता आपण पाहू शकता। या ठिकाणी असणारी ही लोकवस्ती, मोठमोठी घरं, शेती, फळबागा, नागरिकांची सततची वर्दळ, आणि अशा ठिकाणी तब्बल 17,10,000 रुपयांचा स्फोटकांचा माल पोलिसांनी जप्त केला। खरं तर ही भीषण गोष्ट आहे, कारण एवढा मोठा साठा कोणी उपलब्ध केला होता, त्याचा वापर काय केला जात होता आणि त्याला परवानगी होती का, हेच आपण या सगळ्या गोष्टीतून पाहणार आहोत। आपण जे बघताय ना तेच ते शेड आहे, जे हे गरवारे लोकवस्तीच्या मध्यभागी आहे पुढे, आणि इथं तो साठा बेकायदेशीररित्या एकत्र करण्यात आला होता। याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखा, वडूज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली खडोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व घनश्याम सोनवणे हे वडूजचे पोलीस निरीक्षक आहेत, यांच्या पथकानं मध्यरात्री हा छापा टाकला। या छाप्यात 2 बलेरो गाड्या यांची झडती घेण्यात आली। या दोन्ही गाड्या हे जे शेड दिसते त्या शेडच्या आतमध्ये लावण्यात आल्या होत्या, आणि या दोन्ही वाहनांच्या झडतीमध्ये खाकी रंगाचे बॉक्स सापडले, ज्यावर डेंजर एक्सप्लोसिव्ह असं स्पष्ट लिहिलं होतं। मग या बॉक्समध्ये नेमकं होतं तरी काय? तर या बॉक्समध्ये तब्बल 9 बॉक्सच्या माध्यमातून 1800 जिलेटिनच्या कांड्या, विविध प्रकारचे डेटोनर्स, इलेक्ट्रिक्स, नॉन लेटरेट्स आणि ऑर्डिनरी आणि सेफ्टी फ्यूज असं साहित्य पोलिसांना या ठिकाणी आढळून आलं। खरं तर ही गोष्ट गंभीर आहे, आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या सोबत बॉम्ब शोधक पथकालाही बोलवण्यात आलं होतं। त्यांनीही या ठिकाणच्या परिसराची पाहणी केली। हे स्फोटक असल्याची पुष्टी केल्यानंतर त्यांच्या श्वानानं देखील हा परिसर आणि हे ठिकाण डिटेक्ट केलं। पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा स्फोटक साठा लोकवस्तीच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता। आपण जे बघतोय ती ही लोकवस्ती आहे। या ठिकाणी मोठमोठी घरं आहेत, तिथं वास्तव्य केलं जाते। जर इथे एखादी ठिणगी पडली असती, जर एखादी चूक झाली असती, तर किती मोठी दुर्घटना घडली असती याची कल्पनाही करता येत नाहीये। या कारवाईत 2 बोलेरो गाड्या, एक टाटा टेम्पो जो नादुरुस्त आहे, तो एका जागेच उभा आहे, हे सगळं त्या शेडच्या आत होतं, आणि हे सगळं आता पोलिसांनी जप्त केलंय, आणि या तिघांच्यावर या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण एवढा मोठा साठा जप्त केल्यानंतर याची कुणकुण खरं तर इतरांना नव्हती। याचसोबत इतरही ठिकाणी अशा पद्धतीचे साठे असण्याची शक्यता या परिसरामध्ये चर्चानुसार पोलिसांच्या कानावरती सुद्धा गेलेली आहे। त्यामुळं पोलिसांनीही हा एकच छापा, याच्याऐवजी या ठिकाणी अजून दुसरा कोणता सोर्स उपलब्ध होतोय का, दुसऱ्या कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीचा साठा करण्यात आलेला आहे का, हे पाहणं देखील महत्त्वाची गोष्ट आहे। कारण अनेक ठिकाणी उत्खनन केलं जाते, त्यावर महसूल प्रशासनाचं लक्ष नाही आहे। हा साठा जो सापडलेला आहे त्या साठ्याच्या माध्यमातून सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या हे दगड फोडण्यासाठी वापरले जात आहेत। परिसरामध्ये अनेक डोंगर फोडले जात आहेत, कठीण जागा फोडले जात आहेत, आणि हे सगळं खरं तर शेतीसाठी कमी आणि इतर गोष्टींसाठी जादा याचा वापर केला जातोय। त्यामुळं या कांड्यांचा प्रवास इथंपर्यंत कसा झाला, या तिघांनी या कांड्या कुठून आणल्या, याचं परमिशन त्यांच्याकडे होतं का, या सगळ्या बाबी पोलीस तपासात निष्पन्न होतील। पण जर कोणती धोकात्मक गोष्ट झाली असती
तर याला जबाबदार कोण होतं? त्यामुळं जिल्हाधिकारी असतील, मान खटावचे प्रांताधिकारी असतील, त्याचबरोबर खटावचे तहसीलदार असतील, या सगळ्या प्रशासन व्यवस्थेनं यापुढं गावोगावी असे काही साठे आहेत का याची तपासणी करणं खरं तर महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामॅन नितीन वाघमोडे यांच्यासह संदीप जठार, मायनी.